नमस्कार मित्रांनो. बायको म्हणली इतक्या दिवस रोज वेळापूरला आठवड्यातनं 2 वेळा येतोय जातोय, आपण कुठनं जातोय, पण ब्रिजवरनं कधी नेलं नाही म्हणूनच फुगली. काय त्याच्या आयला बायकांचं कधी काय सांगता येत नाही, काय ध्यानात मला येईल. मी आज सांगितलं होतं मला दिवसा ब्रिज दाखवायचं, मला संध्याकाळचं आणायला नव्हतं आपण सांगितलं संध्याकाळचे काय येऊ दिसतोय बघ की, लाईटी बिटी कसं मस्त वाटतंय. इकडं हॉस्पिटल दिसतंय बघा, इकडच्या बाजूला bridge. आहे हा, तर माने देशमुख हॉस्पिटल आहे, इकडं राधाकृष्ण हॉस्पिटल आहे. हा. असं बघ कसं वाटतंय तुला, असं दिवसा असं दिसेल का लाईटी बिटी इकडे सगळं बग पण ते कसं कळलं गजबज तरी कुणीकडनं कुणीकडं. आता इथं निहायचं तिथनं महागारी फिरवून कसं आणायचं. गजबजलेलं असं संध्याकाळच्या लाईटीनं हे कसलं भारी वाटतंय बघ बरं. वेळापूरचा पूल कोण पहिल्यांदा बघितलाय. पहिल्यांदा हिला असं आज आणलंय ब्रिजवर. आता काय हे आपल्याकडे इकडं काय संबंध येत नाही ब्रिजवर. आपलं जायचं आम्हाला खालनं खालनं जातंय, रस्ता आहे. माळशेत जायचं तर ह्या बाजून जातंय, हा. वर याचा काय संबंधच येत नाही आपल्याला. आणि तोंडल्यावर आलं तर खालनं तिकडून जातोय. त्यामुळं आज म्हणलं आज दाखवा शिला ब्रिज लयच लागली तोंड वाकडं तिकडं करायला मागणं मग काय असं चालाकीन चावला वर लय भारी ब्रिज. वाटतंय, लय पण लय एवढ्या लय लांब चम अंतर चम चम वरनं चम चढून करते. पुन्हा माघारी यायला लागतं इकडं मला असं काय आता. होतंय त्याला मग? बरं असू द्या, आता असू द्या म्हणते तर चला असू आता द्या. घरी किती वाजले ते? आता वाजल्या 10:30. हा, आलतो चला मग आम्ही आता घरी. इकडं गेलतो तोंडल्याला, पुरीच्या इकडं. पोरीच्याकडे गेलो होतो. मग तिकडून येता येता म्हणलं आता चला दाखवूयाच. आता परत अजून असा प्रसंग येतोय नाही येतोय तर जातोय आपण खालनच ब्रिजच्या, तर वरनं आलोय. तर चला मग. हो बघितला ब्रिज कसा आहे? बघितलं, बघितलं. हा लय भारी कसं वाटतंय वाटतंय, संध्याकाळी लय छान लाईटी वाटतंय. बिटी पाठीमागं सगळं ही. हा होय. तर चला मग आता. चला.